खालीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक भावे प्रयोग आहे? ठीक आहे. शकुंतला पत्र लिहिते. 4 वाक्य दिलेले आहेत आपल्याला. आपण प्रत्येक वाक्याचा प्रयोग बघू. शकुंतला पत्र लिहिते. लिहिणारी शकुंतला. कर्ता आहे. लिहिण्याची क्रिया पत्रावर होते. कर्म आहे. कर्ता प्रथमा विभक्तीत आहे. ठीक. हा ला कुठल्याही विभक्तीचा प्रत्यय नाही मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं. कर्ता प्रथमा विभक्तीत आहे. कर्तरी प्रयोगच होणार आहे आणि पत्र हे कर्म आहे म्हणून हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. ओके. कुठला आहे हा? सकर्मक कर्तरी. ओके. आता गौतमीने शकुंतलेच्या सोबत जावे. जाणारी गौतमी. जाण्याची क्रिया गौतमीवरच. अकर्मक वाक्य आहे. कर्ता तृतीया विभक्तीत आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक. वाक्यात कर्म नाही म्हणून कर्मणी प्रयोग होणार नाही. म्हणजेच हा भावे प्रयोग आहे आणि अकर्मक भावे प्रयोग आहे. अकर्मक भावे. ठीक. त्याच्यानंतर दुष्यंताने शकुंतलेला अंगठी दिली. देणारा कोण? दुष्यंत. कर्ता तृतीय विभक्तीत आहे. कर्तरी प्रयोग होणार नाही. देण्याची क्रिया अंगठीवर झाली. अंगठी प्रथमा विभक्तीत आहे म्हणजेच हा कर्मणी प्रयोग आहे. कोणता प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग आहे. ठीक. कारण कर्त्याला प्रत्यय आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग होणार नाही आणि कर्माला प्रत्यय नाही म्हणून भावे प्रयोग होणार नाही. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमा विभक्तीतच असते. दुष्यंताच्या शिपायांनी कोळ्याला मारले. मारणारे शिपाई. कर्ता तृतीया विभक्तीत आहे. मारण्याची क्रिया कोळ्यावर. कर्म आहे. कर्म द्वितीया विभक्तीत आहे. कर्त्याला प्रत्यय आणि कर्माला प्रत्यय आणि मारले हे क्रियापद तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी. ही भावे प्रयोगाची लक्षणे आहेत आणि हा भावे प्रयोग आहे आणि वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून हा सकर्मक भावे प्रयोग आहे आणि हेच वाक्य आपलं काय आहे? उत्तर आहे. ओके. यस.